हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? तर आपण ना आज मस्त नारळाची बर्फी करणार आहोत, मस्त एकदम। तर हे बघा, हे मी खोबरं घेतले, एवढं लागणार आहे आपल्याला। मिक्सरमध्ये बारीक करून घेतले। हे एवढं पातेलभर घेतले। हे एका नारळाचं आहे हे, आणि त्याच्या आपल्याला अर्धी साखर घ्यायची आहे आणि तूप लागणार आहे। चला तर मग बर्फी करू, एकदम अगदी सोप्या पद्धतीने दाखवणार आहे तुम्हाला। चला तर मग, तर बघा आता तूप घालूया 1 चमचाभर। चला आता हे मस्त खोबऱ्याला भाजून घेऊया छानपैकी। तर बघा आता आपल्याला एवढी साखर एवढी लागणार आहे, बरोबर अर्ध केलंय मी। आणि आता मस्त त्याला छानपैकी गुलाबी रंग येईपर्यंत आपण परतून घेऊया थोडंसं। आता साखर घालून घेऊया, 1-2च मिनिटं परतून घेतलं मी। आता दूध घालूया एवढं थोडंसं, दुधामुळे जी टेस्ट खूप भारी होते। तर बघा, याला खूप वेळ असा खालीवर जरा हलवायला लागतंय, तर गोळा व्हायला पाहिजे, मगच व्यवस्थित येतं ते। आता बघा, वेलची पूड आता साखरेत घालून मी बारीक केले, ते घालूया। तर बघा आता आपलं गोळा व्हायला लागला एक जागी। एवढं त्याला परतून घ्यायचं आहे की पूर्ण छानपैकी एक जागी त्याचा गोळा व्हायला पाहिजे, म्हणजेच आपली बर्फी खमंग होते आणि त्याचे हे पण पडतात वड्या। बघा अशा आता बघा ताटात काढून घेऊया आणि मग वड्यात त्याच्या चाकूने हे करायचे, आणि मग रेडी आहे आपली नारळाची वडी मस्तपैकी। ताटाला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे आता, म्हणजे छानपैकी आपली वडी एकदम मस्त निघते। पण खूप भारी वास लागलाय त्याचा, मस्त गोड असा। आता बघा, गरम गरमच यावर आपण एका नारळापासून एवढी वडी तयार केल्यात मी। असं गरम गरमच आपल्याला छानपैकी त्याला सेट करून घेऊया आता। तर बघा, तुम्ही बघू शकताय कसलं भारी झालंय आपलं हे। आता सेट झालंय मस्त, गरम गरम असतानाच सेट केले। आता याला वडीचा शेप देऊया आपण छानपैकी। तुम्ही सुरीने वगैरे असं चाकू किंवा सुरीच्या साहाय्याने असं करू शकताय बघा, आणि एकदम मस्त आपली नारळाची वडी रेडी आहे। मुलांना घरी खायला वगैरे बाहेरच एकदम बरोबर नसते, हायजीन नसते बिलकुल, त्यामुळे तुम्ही असं घरीच करू शकता। अगदी सोप्या पद्धतीने होते आणि एकदम छान। बघा, मस्त अशा प्रकारे आपल्या वड्या तयार आहेत। नक्की करून बघा आणि व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला मस्त मस्त अशी रेसिपी ही कशी केली ते तुम्हाला कळेल। तर बघा, आपलं मस्त मी आता मस्त सर्व पण करून घेतले। कशी दिसते तुम्हाला वडी? एकदम मस्त झालेली आहे आणि मस्त वास पण याचा खूप भारी लागलाय, गोड गोड असा। अशा प्रकारे तुम्ही प्रसादाला वगैरे
झटपट वडी करू शकताय. फक्त 10 मिनटं लागले याला. हे थंडच व्हायला खूप वेळ लागला म्हणून मी तुम्हाला दाखवलं नाही मगाशी. तर अशा प्रकारे करून बघा नक्की आणि कमेंट करून सांगा मला कसा झाला तुमचा पदार्थ. तर परत भेटूया अशाच मस्त मस्त नवीन गोड आणि तिखट रेसिपीमध्ये. चला तर मग सबस्क्राईब केलं तर करून घ्या. परत भेटूया. थँक्यू सो मच.